मोठेगावकर यांना अटक झाल्यानंतर लातूरमधले काही डॉक्टर जे आहेत ते सीबीआयच्या रडारवर आलेले आहेत आणि या डॉक्टरांची जी चौकशी आहे ती सीबीआय करू शकतो अशा प्रकारची स्थिती आहे, शक्यता वर्तवण्यात येते आहे। एक पथक जे आहे ते सीबीआयचं काल रात्री RCC जे कॉम्प्लेक्स आहे मोठेगावकरांचं, त्या कॉम्प्लेक्समधून डाटा घेऊन दिल्लीकडे रवाना झालेला आहे। तर आज आपण पाहू शकतो पुण्यावरून सीबीआयचं एक पथक जे आहे ते लातूरमध्ये दाखल झालेलं आहे आणि RCCचं जे नालंदा कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये चौकशी चालू आहे। काय आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत की आणखी काही संपत्ती आणि मालमत्तेच्या संदर्भाने देखील मोठेगावकरांच्या चौकशी सुरुवात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच लातूरमधले काही डॉक्टर जे आहेत त्यांच्यावर शंका उपस्थित करण्यात येते आहे, कारण मोठेगावकरांच्या ते संपर्कात होते आणि मोठेगावकरांनी त्यांची मुलं डॉक्टर घडवण्यासाठी म्हणून काही मदत केली आहे का या संदर्भाने देखील चौकशी होते आहे। मोठेगावकर यांनी स्वतःच्या मुलाला डॉक्टर करण्यासाठी म्हणून नीट पेपर फोडल्याचं जे प्राथमिकदृष्ट्या समोर आलेलं आहे आणि त्यानंतर लातूरचे काही स्थानिक डॉक्टर आहेत ज्यांची चौकशी सीबीआय करू शकतो अशा प्रकारची स्थिती आहे। एकूणच मोठेगावकरांच्या अटकेनंतर आता लातूरमधले काही डॉक्टर जे आहेत ते सीबीआयच्या रडारवर आलेले आहेत। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर।